Touchstone testing is among the oldest method of assigning for gold and other noble metals. The accuracy of touchstone test is essentially dependent on the following criteria: the experience, skill, metallurgical and other specific knowledge of the person carrying out the test. ह्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल कसोटीवर तेवढं तुम्ही जास्त परफेक्ट व्हाल. जेवढे तुम्ही कलर पाहाल, आता आपण टेस्टिंगला ज्यावेळी जाणार आहे, कलर लावून सुद्धा दागिना ओळखता येतो. टेस्टिंगची सुद्धा आवश्यक नाही, कारण ते डोळ्यात कलर बसावे लागतात. गोल्डचा कलर वेगळा असतो, सिल्वरचा वेगळा असतो, ब्रासचा वेगळा असतो, कॉपरचा वेगळा असतो, आयर्नचा वेगळा असतो, प्लेटेड दागिन्याचा वेगळा असतो आणि गोल्डचा वेगळा असतो. इव्हन गोल्ड मध्ये 16 कॅरेट, 18 कॅरेट, 20 कॅरेट, 22 कॅरेट, 23 कॅरेट, 24 कॅरेटचे गोल्डचे कलर पूर्ण वेगळे असतात. मग हे कधी कळतं? ज्यावेळी एक्सपिरियन्स आणि आपलं स्किल. हे स्किल म्हणजे काय? आज जे आपण करतोय ते स्किल डेव्हलपमेंटचं काम करतोय. दुसरी गोष्ट टच स्टोन. हे बघा, आपण वापरतो हा गोल. याची किंमत किती? 150, 200, 250. मी वापरताना हा वापरतो. कसोटी दगड म्हणतात. हा कसोटी. हा बघा, हा 300 रुपये, हा 150, 200 ला मिळेल, हा 1500 ते 2000 ला मिळतो. तेवढे गोल मध्ये चालेल. बघणार आहे का? दाखवून कशा ह्याच्यावर चांगलं होतं. तुम्ही ह्याच्यावर करू नका ना टेस्ट. तुम्ही आज उद्या ह्याच्यावर करा. हे घ्या, तुम्ही हातात घेऊन तरी बघा स्टोन. हे दोन बघा हातात घेऊन. तुमचं झाले की इकडे द्या. असं फिरवा. तिन्ही मध्ये फरक आहे. कारण मी जास्त काय सांगतोय, तुम्ही हा दगड वापरा. तुम्ही गोल्ड सुद्धा वापरू नका. हा किंवा तो वापरा. एकदा चेक करा बघा तुम्ही. आणि आपण याच्यावर रबिंग करणार आहोत. तुम्हाला दोन्ही तिन्हीवर दाखवतो रबिंग करून. सर आपल्याकडे मग असे हे आहेत का? सॅम्पल आहेत का? असे आहेत ना. हो करणार आहे ना आपण. त्याच्यावर याच्यावर चांगलं आहे. हो हो रबिंग करणार ना आपण. रबिंग सगळे दागिने करणार. दागिने प्लेटेड दागिने करणार, ओरिजिनल दागिने करणार आपण. दुसरी गोष्ट, टचस्टोनची क्वालिटी चांगली पाहिजे. आपण हजारो रुपयाचे, लाखो रुपयाचे दागिने व्हॅल्युएशन करतोय कशावर? स्टोनवर. मग स्टोन चांगला नको का? 100 रुपयाचा स्टोन वापरतोय आपण. का नाही 150 रुपये, 200 रुपये, 400 रुपयाचा वापरायचा? मी 1500 रुपयाचा स्टोन वापरतोय. हा जो मी घेतला त्यावेळी, मला वाटतं 10 वर्ष झाली असेल तो घेऊन. त्यावेळी 1500 रुपयाला मी घेतला होता तो स्टोन, जो तुमच्याकडे दिला मी. घासून त्याचं काही होत नाही का? लाईफ टाईम. आता किती वर्ष वापरतोय बघा, 15 वर्ष झाली असतील मला. हे छोटे छोटे जे स्टोन आहेत ते मी बदलले. पडतात, फुटतात. हा स्टोन जो आहे याला सॅलिग्राम म्हणतात. अच्छा अच्छा. सॅलिग्राम हा कुठे मिळतो? नेपाळमध्ये. शिवलिंग. आणि आता जे आपलं राम मंदिर बनवले ना, त्याच दगडाचं बनवले, सॅलिग्रामचं बनवलेलं. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा रबिंग करता, जर रबिंग करताना त्या ऑर्नामेंट मधले जर कण नाही आले, पार्टिकल्स नाही आले कसोटीवर, तर टेस्टिंग कसं होईल? त्यावेळी रबिंग करताना सुद्धा व्यवस्थित झालं. त्याचं एक टेक्निक आहे. पुढे गेले तर सांगू का? आता सांगू टेक्निक. रबिंग टेक्निक. रबिंग करताना मिनिमम 7 वेळा रबिंग करायचं. नॉट बी मोर दॅन 7 टाइम. लेंथ should not more than 10 to 15 mm. Width should not more than 2 to 3 mm. No spreading. हे रबिंगचं टेक्निक आहे. 7 वेळापेक्षा घासू नका जास्त. 10 ते 15 mm लांबीला असावं, रुंदीला 2 ते 3 mm आणि स्प्रेड करायचं नाही. जर असं केलं तर हे दागिन्यातील पार्टिकल ते स्टोनवर येतील. 3 नंबर कुठं कंजूसी करतो आपण? नायट्रिक ऍसिड. नायट्रिक ऍसिड अर्धा लिटरचं घेतलं तर वर्षभर जातं चांगल्या क्वालिटीचं. कारण आपण तिथे 400-500 रुपये खर्च करत नाही, आपण 50 रुपये खर्च करतोय आणि 1 लिटर घेऊन येतोय.
मग 50 रुपयाचं तुम्ही ऍसिड आणता, किती दिवस टिकणार आहे? 3 महिने. मग ऍसिडला पैसे खर्च करायला नको का? मी आता जे नायट्रिक ऍसिड वापरतोय ते हे वापरतोय, हे बघा, त्याची किंमत 500 रुपये आहे. काही माहिती असेल तुम्हाला, हे बघा. आता इथं हे गेलेलं आहे थोडस, ते पावर कमी जास्तच आहे का मग? साधं ते साधं वेगळं आहे. साधं आहे माझ्याकडे, पण मी साधं आता नाही वापरत, मी हेच वापरतो. आता आम्ही वापरतो तो वाटणीसाठी जे वापरतात ना, हम्म. म्हणजे चांदी शुद्ध हा, करायला किती वापरतो. किती रुपयाचा? अर्धा लिटर? अर्धा लिटर काय असेल ते 125 रुपये, 250 रुपये लिटर. आता घेतलं ना वर्ष दीड वर्ष हे वापरणार असतं. 500 रुपये. हा? गलाईवाल्याकडनं आणतो का? हो, गलावाल्याचं सांगतो. आम्ही फ्रीमध्ये आणतो. कारण बदला त्यात क्वालिटी आहे का त्याच्यामध्ये? खाली क्वालिटी असते. नाव कुठलं ते सोन्याचं म्हटल्यानंतर जे देतात ते 2 क्वालिटीचं असतं. त्याच्यात बी का? हे बघा, 50 रुपये लिटर वाले बी आहे आणि हे 500 रुपये अर्धा लिटर वाली आहे. शक्यतो घेतो का, हे का वापरायचं सांगतो. जर रिझल्ट व्यवस्थित नाही आला, क्लिअर कंपनीचा आहे कंपनी देतो तुम्हाला, फोटो पाठवू. याचा एक नंतर फोटो घेऊन ग्रुपला टाकवतो. आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे अशा लाईट मध्ये गोल्ड टेस्टिंग करायचंच नाही. याला LED चा वापर आहे. नॅचरल लाईट मध्ये करायचं, खिडक्या उघडायचं करायच्या आणि तिथं करायचं आपण. अजून क्लिअर येईल, लाईट मध्ये क्लिअर येत नाही. अशा एवढी दक्षता घ्यायची आपल्याला कशासाठी? असाइनिंग करताना, गोल्ड टेस्टिंग करताना एवढं हे करायचं. ठीक आहे. ही कसोटी. Kasodi is the small piece of stone which is used by the goldsmith for the purpose of gold testing and quality of gold. Kasodi is also called as saligram. It is available in Nepal. ठीक आहे. आता टेस्टिंगच्या 2 पद्धती आहेत, डिस्ट्रिक्टिव्ह आणि नॉन डिस्ट्रिक्टिव्ह. बोथ इज इसेन्शियल. डिस्ट्रिक्टिव्ह मध्ये काय आहे? फायर असाइन, ट्रेडिशनल मेथड, कंपॅरिझन प्रोसेस, ICP. म्हणजे काय? थोडक्यात सांगतो. जे आपण करतो, सोन्याचे दागिने घ्यायचे, फायरच्या सान्निध्यात आणायचं, पहिल्यांदा मेल्टिंग करायचं, मेल्टिंग नंतर कार्बन काढायचा, कार्बन काढून पुन्हा मेल्टिंगला पाठवायचे आणि हे बॉइलिंग पॉइंटला न्यायचे. बॉइलिंग पॉइंटला नेले की संपूर्ण मेल्ट होतं. नंतर गोळे बनवतो आपण, हा, आणि नंतर टेस्टिंग करतो. कारण हे कुठं अवेलेबल आहे, कुठं करायचे? ज्यावेळी दागिने आपण मेल्ट करून आपल्याला दुसरीकडे वापरायचे आहेत. कारण बँकेमध्ये आपण करू शकत नाही, त्यामुळे ही मेथड आपल्याला उपयोगाचीच नाही. ही मेथड आपण वापरायचीच नाही. ही मेथड कुठं वापरायची? जिथे आपल्याला स्वतःचे दागिने मेल्ट करून आपल्याला हे करायचे, सेल करायचे ते. हे कुठं वापरायचं? हे XRF हे चालतं. म्हणजे एक्सलो फ्लोरोन्स स्पेक्ट्रोमेट्री ही जी टेस्ट आहे XRF मेथड, म्हणजे सर्पेंट टेस्ट, एक्सरे किरणाचा वापर करून केलेली, ती वापरू शकतो. टचस्टोन वापरू शकतो, म्हणजे कसोटी, गोल्ड टेस्टिंग पेन वापरू शकतो आणि व्हॅल्यूमेट्रिक. कारण व्हॅल्यूमेट्रिक अनएक्युरेसी आहे, त्यामुळे 3च गोष्टी आपण पाहायच्या. सर तो गोल्ड टेस्टिंग पेन म्हणजे आहे ना पेन, दाखवतो तुम्हाला, फोटो दाखवतो. जसं एखाद्या दागिन्यावर तुम्ही हे केला, टच केला, तो पेनिट्रेट किती होतो त्याच्यावरती रिडिंग येतो वरती, आणि तो सर्व इलेक्ट्रॉनिक्स पेन आहे. म्हणजे 100% श्युरिटी नसते त्याच्यावर, कधी खराब होतो, काही दिवस चालतो, चांगला चालतो, पण नंतर ॲक्युरेसी कमी होते. त्याची किंमत सर्वसाधारण 50 ते 75 हजार रुपये आहे. हो आहे ना. नाही, काही लोक वापरतात. तर तुम्ही सांगा, 200 रुपयाची कसोटी घेतली तर काय फरक पडतो? सगळ्यात बेस्ट. कधी बेस्ट या काळात पण अनुभव काही सर त्यात पण ते शिकवतो ना मी आज. जास्त नाही त्याच्यामध्ये, फक्त जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढं परफेक्ट व्हाल. ओके.
असंच एक दागिना मी माझी स्वतःची मेल केली होते. हे बघा, एक 22 होता, एक 23 होता. नंतर ते टेस्ट केले, नंतर मी सेल केले ते. ही प्रोसेस आहे प्युरिटीची. सोन्याच्या दागिन्यातून सोनं काढण्याची पद्धत आहे. की बॉइलिंग पॉइंटला सोनं न्यायचं, आणि ज्यावेळी तुम्ही बॉइलिंग पॉइंटला सोनं नेता तर सोन्याच्या आतमध्ये जी इम्प्युरिटी असते ती बाजूला जाते आणि फक्त सोनं राहतं. आणि सोन्यामध्ये अदर मेटल मिक्स करायचे असेल तरी पण ते बॉइलिंग पॉइंटला न्यायचे, मिक्सिंग करायचे आणि हळूहळू थंड करायचे. म्हणजे दागिने बनवताना सुद्धा तीच मेथड आहे. त्याच्या बरोबर अपोजिट दागिन्याचं आपण ज्यावेळी काय करतो, सेपरेशन करतो. दोघांची मेथड सेमच आहे, फक्त अपोजिट आहे. एक्सआरएफ मशीन एक्सरे किरणाचा वापर करून ही वापरली जाते. ह्याच्यामध्ये काय सांगतो तुम्हाला, ह्या ज्या मशीन्स आहेत, ज्या चायना मेड आपल्याकडे येतात त्याची किंमत 5.5 लाख रुपये चायना मेड, आणि ते काही मायक्रॉन पर्यंत पेनिट्रेट होतं. संपूर्ण होत नाही, काही मायक्रॉन होतं. जर 25 लाखाची तुम्ही मशीन, 25 ते 50 लाखाची जर अशीच मशीन बघितली तुम्ही, तर ही जी मशीन आहे मोठी 25-30 लाखाची, ती सुद्धा 1 mm पर्यंत जाते, त्याच्या खाली जातच नाही. मग एवढे पैसे मोजून फायदा काय? आणि त्याच्यामध्ये फक्त सॉलिड दागिन्याचं होतं व्यवस्थित, प्लेटेड दागिन्याचं होत नाही व्यवस्थित. अशा वेगवेगळ्या कंपनीच्या मशीन्स मार्केटमध्ये आहेत. हे बघा, ही डेन्सिटी मशीन, ह्याच्यावर डेन्सिटी चेक केली जाते. हिट इज 100%. ह्याच्यावर तुम्ही 100% विश्वास ठेवू शकता. कारण का हे आजचं नाहीये, हजारो वर्षापूर्वी पासून हे चालत आलेली मेथड्स आहे. आणि ही मेथड आपण करणार आहोत उद्या. फक्त याच्यामध्ये काय पाहिजे, थोडं प्रिकॉशन घ्यायचं. कुठलं घ्यायचं? हा जो दागिना आहे जो तुम्ही याच्यामध्ये टाकता, हे जे पाणी वापरता ते डिस्टिल वॉटर आहे का? ह्याच्या आतमध्ये जे पाणी आहे ते पाण्याच्या ऐवजी डिझेल वापरता का? हे महत्वाचं आहे. त्यानंतर हा जो सरफेस आहे, ह्या सरफेसला टच नाही झाला पाहिजे. त्यानंतर आतमध्ये त्या पाण्यामध्ये बबल्स आहेत का? जर बबल्स असतील तर एरर येते. जर पाण्यामध्ये बबल्स असतील तर एरर येते याच्यामध्ये. जर हा दागिना टच झाला तरी एरर येते. त्यानंतर इथं जर तुम्ही दोरा वापरला असेल, जनरली दोरा, तरी एरर येते. त्याच्याऐवजी मेडिकल मध्ये डेंटिस्ट जो दोरा वापरतात तो दोरा वापरायचा, जेणेकरून पाणी त्या दोऱ्याला ऍब्सॉर्ब होत नाही. तिथं वजन काटा फार महत्वाचा आहे. 3 डिजिटचा वापरत आहे अजून ऍक्युरेट येतो. 2 डिजिटचा वापरला थोडासा सिमेट्रिक म्हणतात. सोनं ज्यावेळी तुम्ही वॉटर मध्ये टाकता तर सोनं तरंगतं? हॅलो, नाही तरंगत का? सोन्याला एक विशिष्ट प्रकारचं वजन असतं. ज्या स्पीडनं सोनं खाली जातं त्या स्पीड वरून सुद्धा सांगतात लोक हे सोन्याचं कॅरेट किती आहे. कारण ही मेथड अनएक्युरेसी आहे याच्यामध्ये, म्हणून ही जास्त वापरली जात नाही. पहिली वापरायची लोक, पण आता नाही कोणी वापरत. दोन्हीमध्ये आता आपण कंपॅरिझन करतोय. एक्सआरएफ मेथड, एक्सरे फ्लोरोन स्पेक्ट्रोमेट्री डिजिटल मेथड आहे, ज्याची कॉस्ट 5.5 लाख आहे. टचस्टोन 99.99% लोक वापरतात. गोल्ड टेस्टिंग पेन ज्याची किंमत 50,000 आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे. व्हॅल्यूमेट्रिक अनएक्युरेसी आहे. आता दोन्हीमध्ये आपण कंपॅरिझन करतोय. नॉन डिस्ट्रक्टिव्ह मध्येच एक्सआरएफ आणि कसोटी, दोन्ही मेथड्स नॉन डिस्ट्रक्टिव्ह आहेत. दोन्हीचा रिझल्ट 3 मिनिटात मिळतो. दोघांमध्ये प्युरिटी डिटरमाइन होते. दोघांची कॉस्ट मध्ये फरक आहे. दोन्हीमध्ये फेक ऑर्नामेंट आयडेंटिफाय होत आहे. एक्सआरएफ मध्ये सॉलिड ऑर्नामेंट फक्त होतं, कसोटीमध्ये सॉलिड असते किंवा हॅलो असते. आपण टेस्ट करू शकतो. रबिंग, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रबिंग कसं करायचं. तर आपण आता रबिंग करूया. मी तुम्हाला रबिंग करून दाखवतो.
1 2 3 4 5 6 7. रबी केल्यानंतर कलर बदलला तर दागिना फेक आहे. दोन्ही कलर मध्ये फरक आहे. आता तुम्ही जवळ ज्यावेळी घ्याल त्यावेळी तुम्हाला कलर मध्ये फरक दिसेल. फक्त याला टच करू नका. आता हाच कलर तुम्ही इथं बघा विंडो जवळ, तुम्हाला याच्यामध्ये तफावत दिसेल. तुम्ही इथेही बघा आणि खिडकीला जाऊन बघा. पहिले इथं बघा तुम्ही सर, पहिले तिथे बघा. कॉपर, ब्रास, सिल्वर आणि गोल्ड. आपल्याला हे गोल्ड वाटतं आणि हे ब्रास आहे, हे सिल्वर आहे, हे गोल्ड. गोल्ड तुम्हाला कसं दिसतं? येलो आणि शाईन असं त्याला.